नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये सावलीला घेऊन आता सारंग हा त्याच्या कारमधून पुन्हा एका दुसऱ्या ठिकाणी येतो आणि त्याची कार थांबून आता सारंग हा पुन्हा फोनवर बोलू लागतो. तेवढ्यात आता सावलीसुद्धा पाठीमागून कारमधून उतरते आणि आता समोर बघू लागते. तेव्हा पटकन आता समोरून एक आजीबाई तिथे चालत येत असतात. सावली आता त्या आजीबाईंकडे बघते. त्या आजीबाई आता समोर बघतात आणि पुढे जाऊ लागतात. पुन्हा आता त्या आजीबाई थांबतात. त्यानंतर सावली मात्र आजीबाईकडे म्हणते की आजी, तुम्हाला कुठे जायचंय? तेवढ्यात आता त्या आजी समोरच आता हात करून सावलीला दाखवतात आणि म्हणतात की इकडे जायचंय. तेव्हा आता सावली त्या आजीचा हात धरते आणि त्या आजीला पुढे घेऊन जाऊ लागते. सावली आता त्या आजीला घेऊन जाताच इकडे सारंग त्याचे बोलणे होऊन पुन्हा कारमध्ये येऊन बसू लागतो. पण आता सावली तिथे नसते. तेव्हा आता सावलीला इकडे तिकडे सारंग शोधू लागतो. सारंगला सावली आता कुठेच दिसत नसते. तेव्हा सारंग आता आजूबाजूला त्या मंदिराच्या परिसरात सावलीला शोधत पुढे जाऊ लागतो आणि आता सारंग सावलीला शोधत शोधत पुढे जात असतो. पण तेवढ्यात आता त्या आजीबाईला सोडून सावली पुन्हा कारजवळ येते आणि कारजवळ येताच बघते तर काय, सारंग सर इथे नाही आहेत. सावली म्हणते की सारंग सर कुठे गेलेत सारंग सर आता? आणि पुन्हा आता सावली देखील सारंगला शोधू लागते. तर इकडे सारंग सावलीला शोधत शोधत सारंग हा रस्त्याने त्या गावामधून फिरत असतो. सारंग आता दुसऱ्या रस्त्याने इकडे तिकडे बघत सावलीला बघत जात असतो. तर इकडे सावली सुद्धा आता सारंगला इकडे तिकडे बघत त्याच रस्त्याने पुढे पुढे जात असते. सावली विचार करते की सारंग सर कुठे गेले असतील. तर इकडे सारंग इकडे तिकडे बघत विचार करतो की सावली कुठे गेली अशी मला न सांगता. पुन्हा आता सारंग सावलीला शोधू लागतो. आता बराच वेळ झाल्यानंतरही सारंग आपल्याला भेटत नाही. हे बघून पुन्हा सावली आता कारजवळ येते. कारजवळ येताच आता सावली म्हणते की कुठे गेले असतील सारंग सर? विठ्ठलाला हात जोडत सावली म्हणते की विठ्ठला, काहीच कळत नाहीये सारंग सर कुठे गेलेत. आणि तेवढ्यात आता सगळीकडे शोध घेतल्यानंतर सारंग हा त्याच्या कारजवळ येतो. तर समोर सावलीला बघताच आता सारंगला आश्चर्य वाटलेले असते. सावली आता घाबरतच विठ्ठलाला हात जोडून सारंग सर कुठे असा विचार करत असते. सारंग आता सावलीच्या खांद्यावर हात ठेवून सावलीला भानावर आणतो. तेवढ्यात सावली आता सारंगला बघते आणि म्हणते की सारंग सर कुठे गेला होता तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो मी कुठे गेलो होतो, मी तर इथेच होतो. सारंग म्हणतो मी फोनवर बोलत असताना कारच्या बाहेर का निघालीस? आणि तेवढ्यात ते ऐकून आता सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. ते बघून आता सारंगला सावलीने आपल्याला कसा रुमाल दिला होता हे आठवून पटकन सारंग त्याच्या खिशातील रुमाल काढतो आणि म्हणतो की हे घे सावली रुमाल आणि डोळे पुस. आणि आता सारंग सावलीला म्हणतो की चल आता गाडीत बस. तेव्हा सावली गाडीत जाऊन बसते आणि आता त्याच्या कारमधून सारंग आणि सावली रस्त्याने जाऊ लागतात. आणि त्यानंतर पुन्हा सारंग एका ठिकाणी येऊन त्याची गाडी थांबवतो. तर आता सारंग पुन्हा सावलीची माफी मागतो आणि म्हणतो की सावली, मी तुला बोललो त्याबद्दल सॉरी बरं का. तेव्हा आता सावली म्हणते की सर आता आपण कुठे जातोय? यावरती आता सारंग म्हणतो की तुझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मी सरप्राईजसुद्धा प्लान केला आहे. सावली म्हणते की सरप्राईज प्लान? सारंग म्हणतो हो. सारंग म्हणतो की आणि तो सरप्राईज प्लान बघण्यासाठी तुला वेट करावं लागेल, म्हणजे थोडं थांबावं लागेल बरं का सावली. पटकन आता सारंग त्याच्या कारमधून खाली उतरतो आणि आता सावलीसुद्धा तिचा सीट बेल्ट काढते. प्रेमाने सावलीचा हात धरून सारंग आता सावलीला कारच्या बाहेर आणतो. सारंग म्हणतो की हळू सावली, सावकाशाने, मी करतो कारचा दरवाजा बंद, असे म्हणत सावलीला बाहेर घेत प्रेमाने सारंग आता कारचा दरवाजा बंद करतो. त्यानंतर सारंग आता सावलीला म्हणतो की सावली तुझे डोळे आता बंद कर. तेव्हा सावली आता डोळे बंद करते. त्यानंतर प्रेमाने सावलीचा हात धरून सावलीकडे बघत आता सारंग सावलीला पुढे पुढे घेऊन जाऊ लागतो. सावलीने तिचे डोळे आता बंद केलेले असतात आणि त्यानंतर आता मंदिराच्या एक एक पायऱ्या चढवत सावलीला आपल्या हाताला धरून सारंग हा मंदिरात घेऊन येऊ लागतो. सावलीने डोळे घट्ट मिटलेले असतात आणि त्याच वेळेस सारंग आणि सावली आता दोघेही एकमेकांसोबत चालत असताना आपण कसे सावलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते
होते आणि अग्नीच्या भोवती आपण कसे सारंगसोबत 7 फेरे मारले होते हे आता सावलीला आठवतं. डोळे बंद करून सावली तशीच सारंगसोबत आता पुढे पुढे जात असते. सारंगचे लक्ष आता समोर असते. प्रेमाने सावलीला घेऊन पुढे जात असताना आता सावली ही पटकन सारंगचा हात आपल्या दुसऱ्या हातात पकडते. तेव्हा पटकन सारंग आता हाताकडे बघतो आणि पुन्हा सावलीकडे. तर सावलीने डोळे बंद केलेले असतात आणि प्रेमाने सारंग आता सावलीला त्या अवस्थेत पुढे पुढे घेऊन जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठी मूर्ती असलेल्या चंद्रभागेच्या तीरावर आता सारंगने सावलीला आणलेली असते आणि त्या मूर्तीसमोर आणताच आता प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ सावली, मला माहिती आहे पांडुरंग हा आभाळापेक्षाही मोठा आहे, पण त्यातली त्यात जेवढं मला आज जमलं ना तेवढं मी तुझ्यासाठी केलं. आणि सावली तू डोळे उघड असे म्हणत आता सारंग हा सावलीकडे बघतो. आणि पटकन आता सावली हळूहळू तिचे डोळे उघडते. तर समोर बघते तर काय विठ्ठलाची केवढी ही मूर्ती. आणि त्या मूर्तीला बघून सावली आता अवाक झालेली असते. सावलीचे दोन्ही हात तिच्या तोंडावर गेलेले असतात आणि सावली आश्चर्याचा धक्का बसून आश्चर्याने आता पांडुरंगाकडे बघत असते. सावलीचे डोळे आता तृप्त झालेले असतात. पांडुरंगाची विठ्ठलाची ती मूर्ती बघून सावलीचे डोळे ओलेचिंब होऊन भरल्या डोळ्यांनी मोठ्या प्रेमाने विठ्ठलाच्या त्या मूर्तीकडे आता सावली बघू लागते. आणि साक्षात विठ्ठलाचे दर्शन आता सारंगने सावलीला घडवलेले असतं. पांडुरंगाच्या मूर्तीकडे हात करत सारंग म्हणतो की बघ आणि घे तुझ्या पांडुरंगाचे दर्शन सावली. आणि आता विठ्ठलाच्या त्या मूर्तीकडे बघता सावलीच्या कानात आता जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होतो. सगळीकडे तो आवाज आता सावलीच्या कानात घुमू लागतो आणि मोठ्या भक्तिभावाने आणि अंतकरणापासून सावली आता विठ्ठलाचे दर्शन घेते. आणि त्याच वेळेस हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती आता मोठ्या प्रेमाने वाहिल्या जातात आणि त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या आता सावली आणि सारंगच्या अंगावरती पडतात. आणि ते सगळं बघून सावली ही खरोखरच धन्य झालेली असते. आणि त्यानंतर आता सावलीकडे बघत सारंग म्हणतो की सावली, आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं तुला चांगलंच माहिती आहे. आणि आपलं लग्न झाल्यानंतर माझ्या कुटुंबाने तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलाय. आणि निमूटपणे सावली तुम्ही आणि तुझ्या कुटुंबाने हे सगळं सहन केलं. मी सुद्धा त्यावेळेस गोंधळातच होतो. सारंग म्हणतो की त्यावेळेस मी सगळं बघत होतो पण मला काहीच करता आलं नाही. मी फक्त बघत होतो आणि त्यावेळेस तुझ्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी मला काहीच करता आलं नाही. असे बोलत असताना आता सारंगच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. आणि तुला जेवढा त्रास दिला ना तो त्रास जर दुसऱ्या कुणाला दिला असताना तर उभ्या आयुष्यात त्याने मेंदळ्या कुटुंबाचं नाव बदनाम केलं असतं. पण सावली, तू तर असं काहीच केलं नाही ग. पण तू मात्र सगळं सहन करत राहिली सावली. मला माहिती नाही हे सगळं सहन करून तू काय करणार होतीस आणि पुढे काय होणार होतं. आणि मोठ्या प्रेमाने विठ्ठलाकडे बघत त्याचे दोन्ही हात जोडून सारंग सावलीला म्हणतो की पण आज हा सारंग तुझी माफी मागतो. या विठ्ठलाच्या साक्षीने आज मी तुझी माफी मागतो. मला माफ कर सावली. असे म्हणत आता सारंगचे डोळे भरून आलेले असतात. आणि ते सगळं ऐकून आता सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाकडे बघत सावली म्हणते की आजचा दिवस सर मी कधीच विसरू शकत नाही. ते ऐकून आता सारंग म्हणतो की माझं काही चुकलं का सावली. तेव्हा सावली म्हणते की अजिबात नाही. भरल्या डोळ्यांनी सावली आता सारंगला म्हणते की उभ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणीच एवढं केलं नाही सारंग सर जे तुम्ही केलं. तेव्हा सारंगचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. आणि भरल्या डोळ्यांनी आता पांडुरंगाला हात जोडून सावली आता विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघते. सारंगने सुद्धा आता विठ्ठलाला हात जोडलेले असतात आणि दोघेही प्रेमाने भक्तिभावाने आता विठ्ठलासमोर हात जोडून भरल्या डोळ्यांनी दर्शन घेत असतात. आणि त्याच भरल्या डोळ्यांनी विठ्ठलाचे ते मनमोहक सौंदर्य सावली टिपत असते. आणि तेवढ्यात यानंतर आता सारंग हा प्रेमाने सावलीला घेऊन पुन्हा गाडीकडे येऊ लागतो. पण समोर बघतो तर काय गाडी नाही. तेव्हा घाबरूनच सावली म्हणते सारंग सर आपली गाडी कुठे गेली. तर आता त्या गाडीच्या जागेवर त्या गाडीचा नंबर लिहून ठेवलेला असतो. आणि ते बघताच आता सारंग आता समोर बघतो तर नो पार्किंगची पाटी असते. तेव्हा सारंग म्हणतो सावली तुला मला सांगता नाही आलं का अगं पार्किंगमध्ये गाडी लावायची म्हणून. आपण नो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि घेऊन गेले पोलीस आता गाडी. ते ऐकताच आता सावली म्हणते
की आता काय करायचं सारंग सर. हसतच सारंग म्हणतो की बघतो आता मी काय करायचं ते. आणि पटकन सारंग आता देवाला फोन लावतो. तर देवा त्याच्या ऑफिसमध्ये रजनीकांत समोर ॲक्टिंग करत आता उभा असतो. तेवढ्यात देवाचा मोबाईल वाजू लागतो. तर पटकन देवा आता तो मोबाईल आपल्या हातात घेतो. रजनीकांत स्टाईलने मोबाईल हातात घेत देवा आता सारंग सोबत बोलू लागतो. आणि आता हसतच देवा म्हणतो की सारंग शेठ बोला. अहो तुमची आणि आमची मैत्री आता तर वाढत चालली. तुमचा डोक्यात जरी विचार केला ना तरी एकतर तू समोर येतो नाही तर मी समोर येतो. बोला काय काम आहे. हसतच देवा म्हणतो की बोला सारंग सर. हा देवा काय करू शकतो तुमची सेवा. हसतच सारंग म्हणतो की एक छोटंसं काम होतं. हसतच देवा इकडे म्हणतो की आपल्याला फोन लावला ना म्हणजे काहीतरी नक्की स्पेशल काम असणार. बोला बोला. तेव्हा आता सारंग सांगू लागतो. सारंग म्हणतो की मी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि पोलीस घेऊन गेले. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मी जरा वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहे. म्हणजे मी मैत्रिणीसोबत आहे. देवा म्हणतो अरे वा मैत्रीण. कोणती मैत्रीण. सारंग म्हणतो की मी तुला बोललो नव्हतो का रे. हसतच देवा म्हणतो की नाव काय तिचं आणि कुठे आहे आत्ता ते आणि पुढचा प्लान कोणता आहे तुमचा आत्ता. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की ते मी तुला सगळं सांगतो पण गाडी लवकरात लवकर कसं मिळेल देवा. देवा म्हणतो की ती मिळेल रे. तू फक्त मला अगोदर सांग तुझा काय प्लान आहे तो आणि कुठल्या वेळेला तुला कुठली गोष्ट मिळणार आहे नाही हे काय पॉसिबल आहे का. तेव्हा तू फक्त बोल गाडी आपोआप येईल. आणि पटकन आता देवा म्हणतो की चौकीला गाडी बोलावून घेतो. ये पटकन. सारंग म्हणतो आलोच. आणि देवा म्हणतो बाय आणि देवा फोन ठेवतो. आणि तेवढ्यात आता सारंग सावलीकडे येत म्हणतो की सावली तू एक काम कर. तू आता ॲटो पकड आणि ॲटोने सरळ घरी जा. मला जरा आता काम आहे. महत्वाचं काम आहे आणि गाडी सुद्धा मी घेऊन येतोच. तेव्हा तू जा. तर सावली म्हणते ठीक आहे. यावरती सारंग आता रिक्षावाल्याला हात करतो. पटकन रिक्षा तिथे येते आणि सारंग आता सावलीला रिक्षात बसवतो. ॲटोवाला आता सावलीला घेऊन निघून जातो. आणि सावली आता पाठीमागे वळून सारंगकडे बघत असते. आणि आता इकडे देवा त्याच्या ऑफिसमध्ये हवलदार घोरपडेकडून पैसे घेऊन ते मोजत असतो. आणि पैसे मोजून झाल्यानंतर देवा म्हणतो काय यार घोरपडे तू तर वाटच लावली. टार्गेट काय होतं आणि किती पैसे देतोस. प्रायव्हेट नोकरीत आहे म्हणून तरी बरं आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असता तर काय केलं असतं काय माहिती. हसतच घोरपडे म्हणतो काय साहेब थट्टा करता काय. तेवढ्यात देवा म्हणतो की घोरपडे मी तुम्हाला काय सांगितलं आपण दोघे असताना मला काय बोलायचं ते. तेवढ्यात आठवून घोरपडे म्हणतो बॉस बॉस बोलायचं तुम्हाला. हसतच घोरपडे म्हणतो ओके बॉस. आणि त्याचं काय आहे ना मला ना माझ्या घरचंच टार्गेट पूर्ण होत नाही बॉस. तेवढ्यात आता विचार करत देवा म्हणतो घरचं टार्गेट जरा एक्सप्लेन करून सांगा बरं घोरपडे. तेव्हा आता घोरपडे म्हणतो की एवढे वर्ष झाली लग्न होऊन पण घरात अजून पाळणाच हल्ला नाही ओ बॉस. घोरपडे म्हणतो की मला बायकोचे खूप लाड करावे लागतात हो. तिला नवीन साड्या दागिने. देवा म्हणतो की अरे ते सगळं सोड रे. मला वाटतं की तू फक्त टार्गेटच्या मागेच लागला असशील. आणि तेवढ्यात आता सारंग हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. देवा आता सारंगला बघतो आणि तेवढ्यात आता देवा घोरपडीकडे बघतो. तर घोरपडी आता सलाम ठोकून तेथून बाहेर निघून जातो. पटकन देवा आता सारंगकडे येत सारंगला मिठी मारतो आणि म्हणतो की हा हा आज तर खूप खुश दिसतो. आणि तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये पुढे काय झालं एकदम सविस्तर सांग बरं का. तर आता सारंग सांगू लागतो. आणि आपण सावलीला कसे कारमधून घेऊन गेलो आणि सावलीला विचारलं आज काय खायचं. तेव्हा आता विचार करून सावली म्हणते की आपण वडापाव खायचा का. तर आता सारंग खुश होतो आणि प्रेमाने आपण सावलीला घेऊन वडापावच्या गाडीवर गेलो आणि सावलीला प्रेमाने कसा वडापाव खाऊ घातला हे सगळं आता हसतच सारंग आता देवाला सांगत असतो. आणि त्यानंतर आपण आता सावलीला साडी घेण्यासाठी कसे दुकानात गेलो. त्या सगळ्या साड्या बघून सावलीने सांगितले की सारंग सर या साड्या तर खूप महाग असतील. ते ऐकून आता देवा हसू लागतो. आणि त्यानंतर आपण पांडुरंगाचे दर्शन करायला डोळे बंद करून सावलीला घेऊन जात असताना सावलीने प्रेमाने कसा आपला हात धरला हे सगळं आता घडलेली सगळी हकीकत सारंग आता देवाला सांगतो. आणि ते ऐकून देवा खूप खुश झालेला असतो. आणि त्यानंतर सावलीला घेऊन विठ्ठलाची ती मूर्ती दाखवताच आता हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीवर कसे स्वागताचा वर्षाव केला. आणि त्या पाकळ्या अंगावर येताच आपण कसे सावलीसोबत पांडुरंगाला हात जोडले. आणि त्यावेळेस आपण सावलीच्या डोळ्यात आनंदाश्रू बघितल्याचे सारंग आता देवाला सांगतो. देवा म्हणतो की चक्क पांडुरंगाची मूर्ती बघून तुझी गर्लफ्रेंड रडली काय आश्चर्य. तेव्हा आता सारंग म्हणतो हो खरोखर रडली. देवा म्हणतो क्या बात है आंखों में आंसू. देवा म्हणतो की मी तुला सांगतोय सारंग ती तुझ्यासोबत सॉलिड खुश आहे बॉस. देवा म्हणतो की तिचे एक्सपेक्टेशन किती कमी आहेत बघितलं का तू. तिने तुझ्यासाठी किती खालचं आणि किती स्वस्त मागितलं आणि बघ ती किती खुश झाली.
म्हणतो की तुझ्या सांगण्यावरून ना ती मुलगी मला खरंच ग्रेट वाटते. सारंग म्हणतो हो खरंच ती खूप ग्रेट आहे. सारंग म्हणतो बरोबर आहे देवा तुझं, ती मुलगी खरंच खूप छान आणि मनाने खूप खरी आणि नितळ स्वभावाची आहे. तेवढ्यात देवा म्हणतो की मी तुला सांगतो ना अगदी 100% खरी सोनं आहे ती मुलगी. आणि देवाचे ते बोलणे ऐकताच आता सारंगला जगन्नाथचे बोलणे आठवलेले असते आणि जगन्नाथने सांगितलेले असते की तुमच्या घरात ना परीस आलाय, परीस दगडाला सुद्धा स्पर्श केला ना तर त्याचं तो सोनं करील. सारंगला आता जगन्नाथचे ते बोलणे आठवून आता देवाने सांगितलेलं बरोबर असल्याचे सारंगची खात्री झालेली असते आणि सावली ही खरोखर 100 नंबरी सोनं असल्याचे सारंगच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता भिडू किधर खूप गुम हो गया असे म्हणत आता देवा हा सारंगला भानावर आणतो. तेव्हा आता देवा म्हणतो की सारंग तुझ्याकडून हे सगळं समजल्यानंतर मला तर आता त्या मुलीला एकदा भेटायची खूपच इच्छा झाली आणि एक तो मुलाखत होई जाय असे आता हसतच देवा सारंगला बोलतो. इकडे आता सावली ही घरी येऊन आता विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येते आणि आता डोळ्यातून अश्रू बाहेर काढत सावली खूप खुश झालेली असते. सावली म्हणते की विठ्ठला आज दिवसभर सारंग सर माझ्यासोबत होते आणि दिवस अख्खा त्यांनी माझ्यासोबत घालवला आणि आजचा हा दिवस सारंग सोबत मी घालवला ना हा दिवस आज मी कधीच विसरू शकत नाही असे सावली विठ्ठलाला सांगते आणि म्हणते की विठ्ठला आज सारंग सरांनी मी त्यांची कुणीतरी आहे ना याची जाणीव करून दिली आणि आज मला माझं अस्तित्व परत एकदा जाणवलं आणि हे सगळं जे काही घडतंय ना विठ्ठला ते सगळं तुझ्यामुळे घडतंय मला माहिती आहे. हसत सावली म्हणते की मी खरंच तुझी सावली आहे हे आज विठ्ठला तू सिद्ध करून दाखवलंस आणि माझ्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण येत आहेत हे सुद्धा तू आता सिद्ध करून दाखवलंयस आणि मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे विठ्ठला आणि हे सगळं काही जे काही होतंय ना ते सगळं तुझ्यामुळेच होतंय विठ्ठला असे सावली आता विठ्ठलाला सांगते. आणि पुन्हा आता हात जोडून सावली म्हणते की विठ्ठला तुझे खूप खूप आभार. तेवढ्यात पाठीमागून अमृता तिथे येत म्हणते की काय विठ्ठला समोर काय बोलणं सुरू आहे आणि सावली आता पटकन अमृताला बघते आणि पटकन खुश होऊन हसतच सावली आता अमृताला मिठी मारते. अमृता म्हणते काय सावली आज तू खूप खुश आहे. अमृता म्हणते की तुझ्याकडे बघून असं वाटतंय की दिवस अगदी तुझ्या मनासारखा गेलाय. बघू आज दिवसभर तू काय काय केलंस ते मला सगळं सांग ना सावली असे आता अमृता सावलीला बोलते. आणि त्यानंतर आता प्रेमाने सारंग सरांनी आपल्याला कसा वडापावच्या गाडीवर नेऊन वडापाव खाऊ घातला आणि त्यानंतर सारंग सर आपल्याला कपड्याच्या दुकानात घेऊन भरजरी साड्या कशा दाखवल्या हे आता सावली अमृताला सांगते. आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात मोठे सरप्राईज देण्यासाठी सारंग कसा विठ्ठलाची मूर्ती दाखवायला आपल्याला घेऊन गेला आणि ती आभाळा एवढी मूर्ती बघत आपण कसे आता खुश झालो हे आता सावली अमृताला सांगते. डोळे बंद करून सारंग सरांनी आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणताच हेलिकॉप्टरमधून विठ्ठलावरती गुलाबांच्या पाकळ्याचा वर्षाव होत त्या पाकळ्या आपल्या अंगावर पडून आपण कसे साक्षात विठ्ठलाचे दर्शन घेतले याची सगळी हकीकत सावली आता अमृताला सांगते. आणि ते ऐकून अमृता देखील आता खूप खुश झालेली असते आणि ते सगळं ऐकताच अमृता खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने सावलीच्या गालावरून हात फिरवत अमृता म्हणते की सावली मी हे जे ऐकलं ना तेव्हा मला देखील खूप आनंद झाला आणि हीच तुझी खरी नात्याची पहिली सुरुवात असल्याची अमृता आता सावलीला बोलते. आणि तुला माहितीये का सावली गोष्टी अशाच मार्गी लागतात आणि असाच संसार पुन्हा सुरळीत सुरू होतो हे आता सगळ्यात सोन्यासारखे बोलणे अमृता सावलीला सांगते. अमृता म्हणते की आणि हे बघ बर का सावली सारंगला ना खरंच मनापासून तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय त्याला कोणीही काहीही सांगितलेलं नाहीये आणि खरंच हे खूप चांगलं आहे सावली. विठुरायाने तुझी प्रार्थना ऐकली आणि खरंच आतापासून तुझं सगळं दुःख जवळपास संपत चाललंय सावली असे अमृता सावलीला समजावते. आणि अमृताचे ते बोलणे ऐकताच आता सावली खरंच खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अमृताकडे हसत सावली आता पुन्हा सारंगच्या आठवणीत हरवून गेलेली असते. सारंगने आता सावलीची माफी मागून विठ्ठलाचे दर्शन घडवून साक्षात आता सावली सोबत नवीन नात्याला सुरुवात केलेली असते. तेव्हा आता प्रेमाने सावली आणि सारंगचा संसार कसा सुरळीत सुरू होऊन आता सारंग हा ऐश्वर्य आणि तिलोत्तमाला त्यांची किंमत आणि लायकी दाखवून देत प्रेमाने सावली सोबतच्या नवीन नात्याला कशी सुरुवात करतो हे बघण्यासाठी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.